नमस्कार, मी सुदीप देशपांडे. मागे आपण मंडळाची प्रार्थना म्हणजेच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, जे की विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी स्थापन केलं, तर त्यांची जी मुख्य प्रार्थना आहे, जय जगदीश हरे, ही आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती. आज आपण शास्त्रीय संगीताचा अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचा जो अभ्यासक्रम आहे, प्रथम वर्ष म्हणजेच प्रारंभिक किंवा प्रवेशिका प्रथम या वर्षात शास्त्र विभागातील पाठ्यक्रम आपण पाहणार आहोत. तर त्याचं एकामागून एक आपण आता अध्ययन करण्यास सुरुवात करणार आहोत. तर चला पाहूया. या शास्त्र विभागाचा अध्ययन करत असताना पहिला पाठ म्हणजेच प्रथम पाठ कोणता, तर तो प्रथम पाठ म्हणजे संगीत. संगीत म्हणजे काय, तर गायन, वादन आणि नृत्य या तीन कलांचा ज्यामध्ये एकत्रितपणे समावेश होतो त्याला संगीत असे म्हणतात. ध्वनी म्हणजे काय, तर हवेमध्ये किंवा एखाद्या द्रव्यात कोणत्याही कारणाने जेव्हा एखादे कंपन किंवा आंदोलन तयार होते तेव्हा जो आवाज आपल्या सर्वांना ऐकू येतो त्याला आपण ध्वनी असं म्हणतो. आता ध्वनी आल्यावर ज्या ध्वनीचे कंपन किंवा आंदोलन संख्या जी नियमित रूपाने होत असते, जी नियमित रूपाने होते त्याला नाद असे म्हणतो आपण. ज्याला ऐकून आपलं मन प्रसन्न होतं किंवा मधुर जी ध्वनी असते त्याला असं नाद म्हटलं जातं. आता पुढे आपण पाहूया स्वर. स्वर म्हणजे नेमकं काय, तर नाद जे आहेत, जे मधुर वाटतात, जे मनाला प्रसन्न करतात, ते अनंत आहेत. त्याला काहीही परिसीमा नाही. तर त्यांची काही सीमा कशाची तुलनाच होऊ शकत नाही. पण संगीतात तर नियमित उंचीचे असणारे केवळ 7 नादच उपयोगी आहेत. त्यांनाच आपण स्वर असे म्हणतो. खरं पाहिलं तर स्वर हे 7 असतात. कोणते ते क्रमाने पाहूया. षडज, ऋषभ, गांधार, मध्यम, पंचम, धैवत आणि निषाद. म्हणजेच सोप्या भाषेत पाहण्यास गेलं तर सा, रे, ग, म, प, ध, नी असा यांना आपण म्हणतो. यांना आपण गायनही करतो. तर शुद्ध स्वर. शुद्ध स्वर म्हणजे काय, की असे स्वर जे नियमित उंचीवर आहेत. त्या 7 स्वरांना किंवा नादांना संगीतात आपण मुख्य उपयोग करतो. त्या 7 नादांनाच किंवा स्वरांना आपण शुद्ध स्वर असे म्हणतो. आता 7 शुद्ध स्वर आहेत. तर यामध्ये रे, ग, म, ध, नी हे जे स्वर आहेत ते आपली नियमित जागा सोडून एकतर विकृत होतात. विकृत का होतात, विकृती ही 2 प्रकारची असते. एक नियत स्थानावरून स्वर खाली येतो किंवा नियत स्थानावरून स्वर वर जातो. आता पुढे पाहूया कोमल स्वर. मागे जसे आपण पाहिलं विकृत स्वरामध्ये स्वर आपली जागा सोडतो, तर जो नियत स्थानाच्या पेक्षा खाली येतो त्याला आपण कोमल स्वर म्हणतो. यामध्ये शास्त्रीय संगीतात 4 कोमल स्वरांचे वर्णन केलेले आहे. ते म्हणजे रे, ग, ध, नी. तीव्र स्वर. आता तीव्र स्वर म्हणजे जेव्हा स्वर आपल्या नियत स्थानाला सोडून वर जातो, उंच जातो, त्याला तीव्र स्वर असे म्हणतात. सप्तकात फक्त एकच स्वर तीव्र आहे, तो म्हणजे मध्यम. वर्जित स्वर. वर्जित स्वर म्हणजे काय, तर जो स्वर काढून टाकलेला आहे किंवा वर्ज्य केलेला आहे किंवा कुठे तो वापरला जात नाही त्याला वर्ज्य स्वर म्हणतात. म्हणजे जो वगळलेला आहे, काढून टाकला आहे, त्याला आपण वर्ज्य स्वर असे म्हणतो किंवा वर्जित स्वर असे म्हणतो. आतापर्यंत आपण स्वर, नाद, ध्वनी हे सर्व पाहिलं. नाद किंवा स्वर हे 7 आहेत. तर या 7 स्वरांपासून सप्तकाची निर्मिती होते. यालाच आपण जे 7 स्वरांपासून बनते त्याला आपण सप्तक असे म्हणतो. ते कसे, तर सा रे ग म प ध नी सा. म्हणजे हे 6 ते नी पर्यंतचे जे होतं त्यास आपण सप्तक असे म्हणतो. तर या समूहाला क्रमाने गाणं किंवा वाजवणं यालाच आपण सप्तक म्हणतो. तर सप्तक किती प्रकारचे, तर मानव हा 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज इतकंच ऐकू शकतो. म्हणजे 20 हर्ट्जच्या खालचं आपण ऐकू शकत नाही आणि 20,000 हर्ट्जच्या वरचं आपण ऐकू शकत नाही. म्हणजे ते ऐकलंच तर आपले कानाचे पडदे फाटून जातात. तर तसे सप्तकांना मर्यादा नाही. पण मानव गळा किंवा मानव कर्ण यांचा विचार करता संगीतामध्ये 3 सप्तक उपयुक्त आहेत. म्हणजेच मंद्र सप्तक, मध्य सप्तक आणि तार सप्तक.
मध्यसप्तक म्हणजे जो नियमित आवाज आहे त्याला मध्यसप्तकात आपण म्हटले जाते. जसं की सा रे ग म प ध नी सा, याच्या दुप्पट उंचीवरची जे सप्तक असते त्यास तार सप्तक असे म्हणतात. ज्यामध्ये वर आवाजाची उंची खूप असते, जसे की सा रे ग रे सा, अशा प्रकारे याला आपण तार सप्तक म्हणतो. तर मध्य सप्तकाच्या अजून थोडे खाली असणारे ते म्हणजे मंद्र सप्तक. ते कसे, तर सा नी ध प म प ध नी सा, हे झालं मंद्र सप्तक. अशा प्रकारे मंद्र सप्तक, मध्य सप्तक आणि तार सप्तक असे सप्तकाचे 3 प्रकार आपण पाहिले. आणि म्हणजेच सप्तक म्हणजे काय हे आपल्याला लक्षात येते. पुढचा आहे थाट आणि राग. तर काय थाट म्हणजे राग काय असतात, तर सप्तकात शुद्ध स्वर, कोमल स्वर, तीव्र स्वर असे पूर्ण स्वर मिळवल्यास ते 12 स्वर होतात. या 12 स्वरांपासून थाट किंवा मेल याची उत्पत्ती होते. थाट म्हणजे काय, 7 स्वर त्यांचा असा समूह ज्यामध्ये संगीताच्या 7 स्वर आहेत, शुद्ध विकृत रूप अवश्य आहेत, पण त्यापासून राग उत्पन्न होतील त्यांना थाट असे म्हणतात. आता थाटाचे आवश्यक नियम काय आहेत. थाट हा संपूर्ण 7 स्वर असलेला असायला हवा. त्यामध्ये रागाला जन्म देण्याची क्षमता असायला हवी. थाट हा एक स्वर शुद्ध विकृत रूप अशा प्रकारे वापरून तयार केला जातो. त्यानंतर थाट हे कधीही गायले जात नाहीत. त्यामध्ये रंजकता असायलाच हवी असा काही त्याला नियम नाही. थाट हा त्या थाटापासून उत्पन्न होणारा सुप्रसिद्ध किंवा संपूर्ण जातीचा असायला हवा. जो मुख्य थाट आहे त्याला त्याचे नावच जनक म्हणून दिले जाते. त्यापासून जो मुख्य राग तयार होतो त्याला जनक राग असे म्हणतात. व त्या थाटापासून अनेक इतर जे राग तयार होतात जे तिथे आश्रित असतात त्यांना जन्य राग म्हणतात. म्हणजेच जनक राग हे आश्रय राग आहेत, तर जन्य राग हे आश्रित राग आहेत. हे आपण लक्षात ठेवायला हवं. पंडित भातखंडे, विष्णुनारायण भातखंडे यांनी 10 थाटांची निर्मिती सांगितलेली आहे. यामध्ये कसे, तर ते 10 थाट पुढील प्रमाणे: बिलावल, कल्याण, खमाज, भैरव, पूर्वी, मारवा, काफी, आसावरी, तोडी आणि भैरवी हे 10 थाट होय. आता 10 थाट यांचे नियम काय आहेत. बिलावल थाट म्हणजे काय, यामध्ये सर्व स्वर शुद्ध लागतात. पूर्वी सांगितल्याप्रमाणे सर्व थाट हे 7ही स्वर असलेले असतात. आता बिलावल थाट यामध्ये सर्व स्वर शुद्ध आहेत, म्हणजे यातून निर्माण होणारे राग हे सगळे शुद्ध स्वर असणारेच असतात. पुढे नंतरचा थाट आहे कल्याण. कल्याणमध्ये मध्यम म्हणजे म जे आहे ते तीव्र आहे, म्हणजे इतर स्वर शुद्ध व मध्यम तीव्र, तो कल्याण थाट होय. खमाज थाट. खमाज थाटामध्ये फक्त निषाद हा कोमल आहे, म्हणजेच नी कोमल आहे, इतर सर्व स्वर शुद्ध आहेत. भैरव थाट. भैरव म्हणजे कसा, तर यामध्ये ऋषभ आणि धैवत म्हणजे रे आणि ध हे 2 स्वरच कोमल आहेत, इतर सर्व स्वर शुद्ध आहेत. पुढचा थाट आहे पूर्वी. पूर्वी थाटामध्ये ऋषभ, धैवत हे स्वर कोमल असून मध्यम जो आहे तो तीव्र आहे आणि इतर स्वर शुद्ध आहेत. याला आपण पूर्वी थाट असे म्हणतो. मारवा. मारवा म्हणजे हा पुढचा थाट. यामध्ये ऋषभ कोमल आणि मध्यम तीव्र असे 2च स्वर विकृत आहेत, त्यास आपण मारवा थाट असे म्हणतो. काफी थाट. काफी थाटामध्ये गांधार आणि निषाद म्हणजे ग आणि नी हे 2 स्वर कोमल आहेत. पुढे आसावरी थाट. आसावरी थाटात 3 स्वर विकृत आहेत, म्हणजेच ते कोमल आहेत. ते म्हणजे गांधार, धैवत आणि निषाद हे 3 स्वर विकृत कोमल आहेत, म्हणून यास आसावरी थाट असे म्हणतात. पुढचा आहे तोडी थाट. यामध्ये ऋषभ, गांधार, धैवत म्हणजेच रे, ग, ध हे स्वर कोमल आहेत, तर मध्यम म्हणजेच म हा तीव्र आहे, यास तोडी थाट असे म्हणतात. आणि सर्वात शेवटचा म्हणजे भैरवी. भैरवी या थाटामध्ये ऋषभ, गांधार, धैवत आणि निषाद म्हणजे रे, ग, ध, नी हे 4 स्वर कोमल आहेत. अशा प्रकारे
पंडित विष्णू नारायण भातखंडे यांनी 10 थाटांचे वर्णन केलेले आहे. मागे सांगितल्याप्रमाणे थाट हा रागांना उत्पन्न करत असतो. तर आता नेमकं राग म्हणजे काय? तर थाटातून उत्पन्न झालेली अशी स्वरांची रचना, ती जनक असो किंवा जन्य असो, तर त्याला राग असे म्हणतात. राग हा स्वरांनी युक्त आहे, वर्णांनी युक्त आहे. त्यात सुंदर रचना केलेल्या जातात, ज्याच्या श्रवणाने चित्ताचे रंजन होते, मनाचे मनोरंजन होते, आपला थकवा जातो. अशा स्वरसमूहाला, अशा सुरावटीला आपण राग असे म्हणतो. रागाचे नियम काय असायला हवेत? राग हा रंजक असायला पाहिजे, म्हणजे त्याने श्रोत्याचे मनोरंजन व्हायलाच हवे. रागामध्ये कमीत कमी 5 ते 7 स्वर असायलाच हवे. रागात आरोह, अवरोह, पकड, गायनवेळ, वादी, संवादी इत्यादी निश्चित नियम असायला हवेत. राग हा या रागामध्ये एकसाथ मध्यम आणि पंचम वर्ज्य असायला नको. आता इथे आपण पाहूया की काही टर्म्सचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे काय? तर आरोह म्हणजे स्वरांचा चढता क्रम. अवरोह म्हणजे स्वरांचा उतरता क्रम. याचे उदाहरण म्हणजे सा रे ग म प ध नि सा, हा स्वरांचा चढता क्रम आहे, त्याला आपण आरोह असे म्हणतो. पुढे सा रे द प म ग रे सा, हा स्वरांचा उतरता क्रम आहे, म्हणून यास आपण अवरोह असे म्हणतो. पकड म्हणजेच राग का मुख्य अंग, म्हणजे असा स्वरसमूह ज्याच्या गायनानंतर आपल्याला राग लगेच लक्षात येतो, त्यास आपण पकड किंवा गायन का राग का मुख्य अंग असेही म्हणतो. म्हणजेच त्याला आपण पकड असे म्हणतो. समय किंवा वेळ, गायन वेळ, प्रत्येक राग गाण्याची एक विशिष्ट वेळ असते, त्याला आपण गायन वेळ असे म्हणतो. त्याच वेळेत तो राग गायला जातो. आता वादी म्हणजे काय? तर रागातील मुख्य स्वर, म्हणजे जसा राज्यात राजा जसा तो मुख्य असतो, त्याच्या निर्णयाशिवाय काहीही चालत नाही, त्याप्रमाणेच रागात वादी स्वर असतो, तो रागातील मुख्य स्वर असतो. त्यावरूनच राग ओळखू येतो, त्याचे रागामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व असते. त्यानंतर असतो संवादी म्हणजे रागात महत्त्वाचा पण वादी स्वरापेक्षा थोडा कमी महत्त्वाचा असलेला तो संवादी स्वर होय. यालाच आपण संवादी असे म्हणतो. पुढे आपण पाहूया जाती म्हणजे काय? तर रागात असलेल्या स्वरसंख्येला आपण जाती असे म्हणतो. म्हणजे जाती किती प्रकारच्या? तर जाती ह्या मुख्य 3 प्रकार, म्हणजे ओडव, शाडव आणि संपूर्ण. म्हणजे जर रागामध्ये 5 स्वर असतील तर या रागाची जाती ओडव अशी होणार. जर रागामध्ये 6 स्वर असतील तर रागाची जाती शाडव असेल. आणि जर 7ही स्वरांनी राग युक्त असेल तर त्यास संपूर्ण जातीचा राग असे म्हटले जाते. याचे उपप्रकार म्हणजे कसे? तर पुढे त्याचे 6 उपप्रकार होतात. म्हणजे कसे? तर ओडव संपूर्ण म्हणजे आरोहात 5 स्वर, अवरोहात 7 स्वर. शाडव संपूर्ण म्हणजे आरोहात 6 स्वर आणि अवरोहात 7 स्वर. त्याच्यानंतर संपूर्ण शाडव म्हणजे आरोहात 7 स्वर आणि अवरोहात 5 स्वर. अशा प्रकारे पहिली तर ओडव शाडव म्हणजे आरोहात 5 स्वर, अवरोहात 7 स्वर. शाडव संपूर्ण आरोहात 6 स्वर, अवरोहात 7 स्वर. त्याच्यानंतरची जी आहे ती संपूर्ण ओडव म्हणजे अवरोहात याचे असतात ते 5 स्वर असतात आणि आरोहात 7 स्वर असतात. पुढे संपूर्ण शाडव म्हणजे काय? तर आरोहात 7 स्वर आणि अवरोहामध्ये 6 स्वर. अशा प्रकारे पुन्हा ओडव शाडव म्हणजे काय? तर आरोहात 5 आणि अवरोहात 6 स्वर. शाडव ओडव म्हणजे काय? तर आरोहात 6 स्वर आणि अवरोहात 5 स्वर. अशा प्रकारे जातीचे एकूण मुख्य 3 आणि उपप्रकार असे 6 एकूण 9 प्रकारांचे वर्णन केलेले आहे. यानंतर अनुवादी स्वर म्हणजे काय?
तर वादी स्वर आणि संवादी स्वर यांना सोडून रागात येणाऱ्या अन्य स्वरांना अनुवादी स्वर असे आपण म्हणतो. विवादी स्वर म्हणजे जे स्वर अधिक प्रमाणात रागात घेतल्यास त्या रागाचे चलन बिघडते, त्यास आपण विवादी स्वर म्हणतो. म्हणजे संक्षिप्तः पाहिलं तर वर्जित स्वर, वर्ज्य स्वर रागात घेत नाहीत म्हणजेच ते विवादी आहेत, यांना आपण विवादी स्वर असे म्हणतो. अलंकार स्वरांची एक विशिष्ट प्रकारची आरोह अवरोह युक्त जी नियमबद्ध रचना असते त्याला अलंकार असे म्हणतात. संगीतात आवाज योग्य बनवण्यासाठी किंवा आपले वाद्यावर हात नीट चालवण्यासाठी अलंकारांचा भरपूर सराव केला जातो. म्हणून अलंकारांचे शास्त्रीय संगीतात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पलटा म्हणजे ज्या स्वरसमूहांपासून तान बनते त्यांना पलटा असे म्हणतात. आलाप आलाप म्हणजे राग विस्तार करणे, रागाचा समय, त्याचा वादी संवादी मुख्य अंग याचं सर्वांचं भान ठेवून रागाचं सौंदर्य वाढवणारा जो स्वरसमूह असतो, ज्याचे संथ गतीने गायन केले जाते त्याला आलाप असे म्हणतात. उदाहरण: नी रे ग, नी रे नी ग रे, म ग रे नी ध नी रे सा. हा झाला कल्याण किंवा यमन रागाचा आलाप. म्हणजे आता पुढे तान, राग ज्या स्वरांचा आहे त्याचा द्रुत लयीत विस्तार करणे. आलाप म्हणजे संथ गतीत विस्तार, तर तान म्हणजे द्रुत गतीत विस्तार करणे. याला आपण तान असे म्हणतो. जसे नी रे ग म प म ग रे ग म ध नि सा नि ध प म ध नि रे ग रे सा नि ध प म ग रे सा नि सा. हा कल्याण रागाच्या तान झाली. म्हणजेच यामध्ये कल्याण रागाचा द्रुत गतीत विस्तार केला जातो. आता गीत, गीताचे प्रकार म्हणजे त्याचे अंग. तर यामध्ये गीताचे 4 अंग सांगितलेले आहेत. स्थायी, अंतरा, संचारी आणि अभोग असे 4 याचे अंग सांगितलेले आहेत. आजकाल स्थायी आणि अंतरा हे 2च गायले जातात. खयाल, खयाल म्हणजे विचार. यामध्ये स्थायी अंतरा मुख्यतः आजकाल हे 2च प्रकार गायले जातात. मुख्यतः स्थायीचा विस्तार मंद्र ते मध्य सप्तकात होतो, तर अंतऱ्याचा विस्तार मध्य आणि तार सप्तकात केला जातो. स्वर मालिका म्हणजेच सरगम गीत, म्हणजेच रागांचे स्वर घेऊन त्यापासून तयार केलेलं स्वरांनी युक्त गीत त्याला सरगम गीत किंवा स्वर मालिका असे म्हटले जाते. रागात येणाऱ्या स्वरांपासून ही तालबद्ध रचना केली जाते, याला आपण स्वर मालिका असे म्हणतो. पुढे आहे ते लक्षणगीत. लक्षणगीत म्हणजे राग नियम सांगणारे. ज्या गीतामध्ये रागाच्या लक्षणाचे वर्णन केलेले आहे त्याला लक्षणगीत असे म्हणतात. म्हणजेच रागाची माहिती एका गीताच्या फॉर्ममध्ये जिथे सांगितली जाते, म्हणजे राग वर्णन, रागाच्या स्वरांचे वर्णन, जाती, वादी, संवादी, वर्जस्वर या सर्वांचे वर्णन जिथे केले जाते, गीताच्या स्वरूपात वर्णन केले जाते, त्याला लक्षणगीत असे आपण म्हणतो. पुढे आहे लय. लय म्हणजे काय, तर संगीतात समय किंवा वेळ मापण्याच्या जे आहे कारण त्याला लय असे म्हणतात. त्याचं एकक म्हणजे ताल आहे. तालाचा एकक ही मात्रा आहे. आता लयीचे 3 प्रकार: विलंबित लय, मध्य लय आणि द्रुत लय. तर विलंबित लय म्हणजे खूप धीमं, खूप हळू चालणारी जी लय आहे त्याला आपण विलंबित लय म्हणतो. यामध्ये बडा ख्याल, ध्रुपद अशा प्रकारचे गीत प्रकार गायले जातात. सितारवरती मसीदखानी गत याच लयीत वाजवली जाते. मध्य लय, साधारण लय. आता साधारण लय म्हणजे धीमी नसणारी व तेजही नसणारी जी मध्य आहे, त्या मध्य लयीत छोटे ख्याल, भजन आदी इत्यादी गीत प्रकार हे गायले जातात. लय ही सितारवर रजाखानी गत वाजवली जाते. द्रुत लय, द्रुत लय म्हणजे फास्ट स्पीड, म्हणजे खूप बहुत तेज व फास्ट ज्याला आपण म्हणतो. गायन वादनमध्ये यामध्ये जोश निर्माण करणारी जी मुख्य लय आहे त्याला द्रुत लय असे म्हणतो आपण, ज्यामध्ये तराना, छोटा ख्याल इत्यादी गीत प्रकार प्रसिद्धपणे प्रस्तुत केले जातात. मात्रा म्हणजे ताल मापनाच्या किंवा काल मापनाच्या एककाला आपण मात्रा असे म्हणतो. ताल संगीतात समय मापन करण्यासाठी जे साधन वापरले जाते त्याला ताल असे म्हणतात. तर
आता पुढे ठेका. ठेका म्हणजे काय? तालात जे बोल आहेत त्या समूहाला वाद्यावर वाजवले जाते त्याला ठेका असे म्हणतात. सम. कोणत्याही तालाच्या पहिल्या मात्रेला किंवा सुरुवातीच्या मात्रेला सम असे म्हणतात. खाली म्हणजेच काल. सम नंतर येणारा महत्त्वपूर्ण स्थान त्याला खाली किंवा काल असे म्हणतात. ज्या मात्रेवर टाळी दिली जात नाही ती अनाघात असते म्हणजे हवेत दाखवली जाते त्याला खाली किंवा काल असे म्हणतात. टाळी. टाळी म्हणजे सम आणि खाली म्हणजे काल यांच्या अतिरिक्त ज्या ज्या मात्रेवरती टाळी पडते त्याला टाळी असे म्हणतात. जसे 3 तालमध्ये पहिली मात्रा म्हणजे सम व 5व्या आणि 13व्या मात्रेवर टाळी पडते तर 9व्या मात्रेवर काल असतो. विभाग. विभाग म्हणजेच खंड. खंड म्हणजे ताल नीट मोजण्यासाठी सोपे व्हावे म्हणून त्याचे खंड केलेले जातात त्याला विभाग असे म्हणतात. आता ठाह लय म्हणजे ज्या लयीत मात्रा एक बोल किंवा अंक बोलले जातात त्याला ठाह लय असे म्हणतात. आता दुप्पट. दुप्पट म्हणजे एका मात्रेचे समान अंतर ठेवून 2 अंक किंवा बोल एका मात्रेत बोलले जातात त्याला दुप्पट किंवा दुगुण असे म्हणतात. आवर्तन. कोणत्याही तालाच्या पहिल्या मात्रेपासून शेवटच्या मात्रेपर्यंत तालाचे वाजवून झाल्यानंतर परत जेव्हा पहिली मात्रा वाजवली जाते तेव्हा जे पूर्ण होते त्याला एक आवर्तन असे म्हटले जाते. अशा प्रकारे आपण प्रारंभिक व प्रवेशिका प्रथम या परीक्षेत असणारा जो शास्त्र भाग आहे, शास्त्रीय विभाग आहे त्याचे अध्ययन केले आहे. धन्यवाद.